जय शिवराय मित्रांनो. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सह्यकडा या यूट्यूब वाहिनीवर. आणि आज आपण आलेलो आहोत श्री केंजळगडावर. सध्या पावसाचे वातावरण आहे आणि पावसाचे वातावरण असल्यामुळे चांगलाच पाऊस पडतोय, सगळं ओले झाले. आणि तुम्ही माझ्या मागं पाहत आहात तो केंजळगड. किल्ले केंजळगडाची समुद्र सपाटीपासून उंची ही साधारणपणे 4170 फूट इतकी भरते, म्हणजे जवळपास 1270 मीटर एवढी उंची ही केंजळगडाची समुद्र सपाटीपासून आहे. केंजळगडाची चढाई ही सोप्या श्रेणीमध्ये येते. पावसाळ्यामध्ये फक्त वाट काही ठिकाणी थोडी निसरडी झालेली असते, त्यामुळे थोडे काळजीपूर्वक आणि जपून चाललेले कधीही चांगले. तसे केंजळगडाला जाण्यासाठी 2-3 वाटा आहेत. एक वाट सरळ आपल्याला समोरच्या पठाराकडे घेऊन जाते आणि दुसरी वाट ही आपल्याला ज्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत तेथे घेऊन जाते. तर आपण आता समोरच्या वाट्याने चाललेलो आहोत. डावीकडून जाणारी ही वाट आपल्याला थेट केंजळगडाच्या समोर असलेल्या मोकळ्या पटांगणात घेऊन जाते. इथून आपल्याला भोरचा खूप छान असा परिसर दृष्टिक्षेपात पडतो. सोबतच तिथले धरण आणि डावीकडे आपल्याला राजेश्वरचे पठार हे पाहायला मिळते. आता आपण सरळ त्या केंजळगडाच्या पठारावरती जात आहोत. या डाव्या वाट्याने आपण सरळ वरती चढत आलो की समोर आपल्याला केंजळगड दिसतो. पाऊस चालू झाल्यामुळे वातावरण थोडेसे अंधुक आणि ढगाळ झालेले. केंजळगडाच्या मागे आपल्याला रायरेश्वराचे दर्शन होते. मागे रायरेश्वराचे संपूर्ण पठार आपल्याला दिसत असेल, जे ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले. छान असा पाऊस आणि छान असे हे पावसाळी वातावरण. गडाच्या उजवीकडून जाणाऱ्या वाटेने आता आपण केंजळगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालेलो आहोत. येथून पुढे गेलो की आपल्याला समोर एक कातळात कोरलेली जवळपास 50 ते 55 पायऱ्या असलेली वाट लागते. तर ही वाट संपूर्णपणे कातळात कोरलेली आहे, म्हणजे केंजळगडचा जो कडा आहे तो कडा पूर्णपणे तासून तेथे 5-5.5 फूट लांबीच्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. गड चढून थोडंसं वरती आलो की आपल्याला उजवीकडे एक गुहा लागते. आपण ती जवळ जाऊन पाहूया. गुहा ही बरीचशी खोल असून शिवकाळामध्ये याचा उपयोग शक्यतो शिबंदीला राहण्यासाठी होत असावा असा माझा एक अंदाज आहे. त्याबद्दलची ठोस माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. गुहा पाहून आता आपण गड चढायला चालू करूया. गुहा पाहून आपण डावीकडे वळलो की आपल्याला बांधकामाचे काही अवशेष पाहायला मिळतात. समोर दरवाजा असू शकतो असे एकंदरीत त्या बांधकामावरून आपल्या लक्षात येते. तसेच येथे शिबंदीच्या राहण्यासाठी जागा असेल, डिवड्या असतील, पण आता बांधकामाची बरीचशी पडझड झालेली आहे, ती आपण स्पष्टपणे पाहू शकतो. समोर आपल्या आहेत त्या 50-55 पायऱ्या, ज्या 100-150 फूट उंचीचा कातळ कडा पूर्णपणे तासून तयार केल्यात. आणि मला वाटते गडाचे फार मोठे आकर्षण आहे की अशा 50-55 तासलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य दरवाजापासून आता आपण वरती चढून आलेलो आहोत आणि या छोट्या पायऱ्या आपण चढून वर आलो की उजवीकडे आपल्याला केंजळाई देवीचे मंदिर लागते. नुसत्याच शिवभक्तांनी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे सुबक असे मंदिर बांधलेले आहे. येथे देवीच्या मंदिराचे काही जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
गडावर समोर आता पाण्याचे टाके आपल्याला लागलेले आहे आणि समोर तसा बोर्डही शिवभक्तांनी लावलेला आहे. त्यानंतर आता आपण हे पाण्याचे टाके पाहू शकता. खूप स्वच्छ आणि नितळ असे पाणी आहे आणि त्यातून तळही दिसतो आपल्याला. पुढे आपण पाहू शकता की ते पाण्याचा जो सोर्स आहे, म्हणजे जिथून पाणी झिरपते तो कडाही तुम्ही पाहू शकता. येथून ते स्वच्छ पाणी जमिनीतले वाहत येत असते आणि पुढे जाऊन ते सर्व टाक्यांमध्ये जमा होते आणि टाक्यांमधून पुढे ते गडाच्या खाली जायला जागा केलेली आहे त्या पाण्यासाठी. पाण्याचे टाके पाहून आता आपण वरती आलो की आपल्याला समोर चुन्याचा घाणा दिसतो. चुन्याचा घाण्याचा उपयोग हा प्रामुख्याने गडाच्या बांधकामासाठी चुना आणि त्याच्यामध्ये गूळ, तूर डाळ असे बाकीचे जिन्नस मिळवून त्याचं एक मिश्रण तयार करून ते दगडांमध्ये लावले जायचे, जेणेकरून बांधकाम खूप मजबूत व्हायचे. तर गडाचे सर्व बांधकाम हे चुन्याच्या घाण्याचा उपयोग करूनच केले जाईल. तर असा हा चुन्याचा घाणा. आता आपण केंजरगडचा इतिहास जाणून घेऊया. तर 12व्या शतकामध्ये पन्हाळ्याच्या भोजराजाने हा किल्ला बांधला. केंजरगडाचे दुसरे नाव हे मोहनगड असून हे नाव प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला दिले आहे. 1669मध्ये शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून ह्या गडाची डागडुजी करून घेतली. पुढे हा गड आदिलशहाच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर 24 एप्रिल 1674 रोजी मराठ्यांनी सुलतान ढवाकडून हा गड जिंकून घेतला. अशा प्रकारे केंजरगडाची आपण मोहीम करून निघालो आहोत. समोर आपल्याला रायरेश्वराचे पठारे दिसत असेल, त्याचे दर्शन घेऊन आपण आता परतीच्या वाटेला लागणार आहोत. केंजरगड पाहून आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर आता आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.